भडगाव येथे शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात 15,000 क्विंटल ज्वारी खरेदी। पणन हंगामामध्ये शासकीय भरडधान्य ज्वारी खरेदी केंद्र भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत सुरू आहे। पाचोरा रोडलगत गोडाऊनमध्ये ज्वारी मोजणी सुरू झाली आहे। ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट एकूण 15,000 क्विंटल इतके होते। हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे। 495 शेतकऱ्यांची ज्वारी मोजणी झाली आहे। ज्वारी मोजणीची शासनाची दिलेली मुदत जुलै 31 अखेर आहे। तरी शासनाने तात्काळ ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट वाढवावे, तर ज्वारी मोजणीची मुदत वाढ करावी। तसेच शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात नोंदणी करून नाव नोंदल्यानुसार ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे। मात्र शासनाकडून एकाही शेतकऱ्याला ज्वारीचे पेमेंट मिळाले नाही, त्यामुळे शासनाच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। तरी शासनाने ज्वारीचे पेमेंट तात्काळ अदा करावेत, अशी जोरदार मागणी भडगाव तालुक्यातील ज्वारी मोजणी केलेल्या ज्वारी उत्पादक शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे। शासनाने शासकीय ज्वारी भरडधान्य खरेदीसाठी ज्वारीचा हमीभाव एकूण 3,371 रुपये प्रति क्विंटल जाहीर केलेला आहे। ऑनलाईन नाव नोंदणी केलेले बहुतांश शेतकरी असून ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट संपत आल्याने बहुतांश शेतकरी ज्वारी मोजणीपासून वंचित राहणार आहे। आतापर्यंत एकूण 495 शेतकऱ्यांनी शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात ज्वारी मोजणी केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी दिली आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव। आपल्या शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून 25-26 साठी ज्वारी खरेदी मका खरेदी केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू असून जवळपास आज रोजी 15,050 क्विंटल जवळपास माल खरेदी झाला असून साधारणतः 495 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे। आपल्याकडे 1195 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे। तरी देखील आज आपल्याला उर्वरित शेतकरी जे आहेत त्यांचा देखील माल सगळ्या जास्तीत जास्त पद्धतीने मोजला जाईल आणि कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही। तरी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो, सतकी संघाच्या माध्यमातून आवाहन करतो की आम्ही आदरणीय किशोरप्पा पाटील आमदार साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडे वाढीव उद्दिष्ट आणि वाढीव मुदत मागणीसाठी प्रस्ताव देखील पाठवला आहे आणि त्यांनी तसं सकारात्मक आपल्याला शब्द दिला आहे की वाढीव मुदतसुद्धा आपल्याला दिली जाईल आणि वाढीव उद्दिष्ट देखील 10,000 क्विंटल अजून दिलं जाईल। म्हणून कुठलाही शेतकरी आपला माल मोजण्यात वाचून वंचित राहणार नाही। तरी शेतकऱ्यांना विनंती देखील करतो की आपण कुठल्याही अफवांना बळी न पडता संयम ठेवा आणि सगळ्यांचा माल खरेदी केला जाईल। तसेच आज रोजी जवळपास 5,25,00,000 जवळपास आपल्याकडे हुंडी प्राप्त झाले आहेत आणि त्यांचं पेमेंट शेतकऱ्यांचं येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांचं पेमेंट सर्व खात्यांवर मिळेल। म्हणून शासनाकडून सर्व शेतकऱ्यांचा माल आणि त्यांचा सर्व शेतकऱ्यांचा पैसा सर्व वेळेवर होईल। आपल्याला पुनश्च विनंती करतो की आपण शेतकऱ्यांनी थांबून सर्व माल आपल्याला व्यवस्थित मोजून शेतकरी संघाला सहकार्य करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही आज इथं ज्वारी मोजण्यासाठी आलेले आहेत, कसे आले तुम्ही? अगोदर आम्ही 2 महिन्यापूर्वी नाव नोंदलं होतं इथं। त्याच्यानंतर आता आम्हाला परवा मेसेज आले, ते मेसेज आल्यानंतर आम्ही इथं माल आणला व्यवस्थित, मग काटा वगैरे व्यवस्थित चालू आहे। पण दुसरी अडचण अशी आहे की आमचा काही बाकीचा माल घरी राहिला आहे आणि परत हे सांगतात की बा मुदत नजीक आली तर याच्या पुढे काहीतरी मुदतची वाढ व्हावी, एक सरकारकडे एक अपेक्षा आहे। आणि दुसरी गोष्ट, हे जे अगोदरचे काटा वगैरे झाल्या, ज्वारी मोजणी झाली तर त्यांचं पेमेंट आज अजूनपर्यंत काही पडत नाही। ते पेमेंटसुद्धा थोडंसं लवकरात लवकर पडावा अशी इच्छा आहे। ठीक आहे, धन्यवाद।